नाशिकमधून मंत्री गिरीश महाजन बोलतायत, आपण थेट जाऊया। दोन मिनिटे थांबा थांबा वायर साईड ऑडिओ आहे ना तर नाशिक विधान परिषदेमध्ये झाली बंडखोरी आणि त्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 दिवसांपासून अर्थात काल दिवसभर रात्री देखील उदय सामंत आणि महाजन यांच्यामध्ये चर्चा झालेली होती। यावर आता नेमका काय तोडगा निघालाय हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। भाजप बंडखोरांचं बंड शमवण्यासाठी नाशिकमध्ये जोरदार बैठकांचं सत्र सुरू होतं। या बैठकांमधून नेमकं काय समोर आलंय, महाजन काय सांगतायत, आपण पाहूया। तर प्रसाद हिरेंची समजूत काढण्यात गिरीश महाजनांना यश आलंय का हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी देखील बंडखोरी केलेली आहे, त्यावर नेमका काय तोडगा निघालाय तेही पाहणं महत्त्वाचं आहे। बोलताय हॅलो रेडी रेडी का मग काय नेमकी अपडेट आहे आता आपल्याकडे, काय नेमकं राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसून येते। कुठल्याही राजकीय घडामोडींना वेग नाही। आमचं आधीच ठरलेलं आहे, दोन्ही आमचे जे उमेदवार आहेत भाजपचे, ज्यांनी विधान परिषदेमध्ये अर्ज भरून ठेवलेला आहे, ते मागे घेणार आहेत। मी आधीपासून सांगतोय, एखाद 2 दिवस मागे पुढे होईल, पण आमचं सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे। पण आज काल रात्री आपण बघितलं, मी होतो, उदयजी या ठिकाणी होते, दादा भुसे होते, आम्ही आमचे मित्र भाजपचे आमचे पदाधिकारी प्रसाद हिरे यांच्याशीच वेळोवेळी चर्चा केली आणि त्यातून असं ठरलं की त्यांनी आता माघार घ्यावी। त्याचे 1-2 मुद्दे आहेत, पण ते काही वैयक्तिक नाही आहेत। त्यांचं म्हणणं आहे नारपारचा विषय मार्गी लावा की ज्यामुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पाणी कसं मिळेल हे तात्काळ अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। काही शाळकरी मुलांना बोटीतून प्रवास करण्यासाठी परवानगीसाठी त्यांचा अर्ज प्रलंबित आहे, त्याची मागणी त्यांची होती। आणि सर्वात महत्त्वाचं कायदा आणि सुव्यवस्था। मालेगाव शहरामध्ये ज्या पद्धतीने ड्रग्सचा सर्रास वापर झालेला आहे, त्या ठिकाणी लँड माफिया तयार झालेले आहेत, दादागिऱ्या चाललेल्या आहेत, त्याचा तात्काळ बंदोबस्त व्हावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। त्या संदर्भामध्ये सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि म्हणून त्यांनी आता आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी मागे घेण्याचा निर्णय केलेला आहे। काल रात्री माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी त्यांच्यासोबतही चर्चा झाली, सकाळी झाली, शिंदे साहेबांसोबत माननीय उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबतही त्यांची विस्तृत चर्चा झाली आणि त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी या ठिकाणी आपला अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि त्याच म्हणजे मागे घेता येणार नाही, पण जाहीर पाठिंबा, कारण आता मागे घेण्याची मुदत संपलेली आहे आणि म्हणून त्यांनी आता जाहीर पाठिंबा आमचे जे उमेदवार आहेत दराडे महायुतीचे, शिवसेनेचे, शिंदे गटाचे, त्यांना या ठिकाणी दिलेला आहे। आपल्याकडनं नेमकं काय आश्वासन त्यांना देण्यात आलं, कशी समजूत काढण्यात आली? 2-3 दिवसांपासून ते खरं तर नव्हते आपल्या संपर्कात। नाही, त्या सगळ्याच ठिकाणी 17 ठिकाणी निवडणुका आहेत, आपण बघितलं सगळ्याच ठिकाणी जिथे भाजपचे उमेदवार आहेत तिथे काही शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादीचे उमेदवार उभे होते, काही ठिकाणी त्यांचे उमेदवार आहेत, आमचे उमेदवार त्या ठिकाणी उभे होते, झालेलं होतं। पण सगळ्यांना समजुतीनंतर सर्वांनी आपापले अर्ज मागे घेतलेले आहेत। पक्षश्रेष्ठींशी त्यांचं बोलणं झालेलं आहे, आम्ही स्थानिक स्तरावर मंत्री आहोत, आमच्याशी त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि मला वाटतं सगळ्याच ठिकाणी आता हा प्रश्न सुटलेला आहे। नाशिकचा प्रश्न सुटला की जळगावचे प्रश्न अतिशय सहज सुटणार आहे आणि म्हणून मला वाटतं की त्यावेळेला 17च्या 17 जागा म्हणजे 6 तर आमच्या बिनविरोध झालेल्या आहेत, 11 जागा पुन्हा आम्ही एक हाती त्या ठिकाणी निवडून देऊ। 17च्या 17 100% जागा या महायुतीच्या निवडून येतील। आता भाजप बंडखोरांनी माघार घेतली, जळगावला शिंदे गटाचे उमेदवार माघार घेणार का? मी तेच आपल्याला सांगितलं की जळगावचाही प्रश्न संपलेला आहे, तोही लगेच संपेल। इकडे माघार झाली तिकडे माघार होईल। गोकुळ गीतेंच्या संदर्भात काही निर्णय झाला आहे? गोकुळ गीते आपणही बघतात, काल त्यांचे मोठे बंधू आमचे मित्र गणेश गीते या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत होते, दिवसभर आमच्यासोबत होते। आजही सकाळपासून ते होत्या। आमचे नगरसेवक वहिनी आहेत,
गीते वहिनी त्यासुद्धा या ठिकाणी आल्या. तर गोकुळ गीतेंशी माझं बोलणं झालेलं आहे, फोनवर बोलणं झालेलं आहे. 4-5 वाजेपर्यंत ते बाहेरगावी आहेत, ते 4-5 वाजेपर्यंत या ठिकाणी येत आहेत. त्यांच्याशी बोलूनसुद्धा हा निर्णय या ठिकाणी होईल. मला खात्री आहे की ते सुद्धा या ठिकाणी आपला उमेदवारी मागे घेऊन या ठिकाणी महायुतीला त्याच्यासाठी जाहीर पाठिंबा देतील. बोला. गेल्या 2-3 दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. एक माघार झाली आहे, पाठिंबा मिळाला आहे. दुसऱ्यासाठी कसा प्रयत्न चालू आहे, किती वेळ लागेल अजून साधारण? मला असं वाटतं की याचं उत्तर आधीच गिरीश भाऊनी या ठिकाणी दिलेलं आहे. दुसरा जो अर्ज या ठिकाणी दाखल झाला आहे तो देखील पाठिंबा द्यावा, त्यांनी देखील महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत ही विनंती भाऊंनी देखील केली, मी देखील केली, दादा भुसे साहेबांनी देखील केलेली आहे. तर आम्हाला पूर्ण खात्री आहे की त्याच्यामध्ये देखील यश आम्हाला येईल आणि त्याचं फायनल डिसिजन गिरीश भाऊनी इथं सांगितलं ना. आता त्यांनी तो डिसिजन सांगितल्यानंतर परत त्याच्यावर काही बोलावं असं नाही. आणि त्यांनी हे देखील ठामपणानं सांगितलं की नाशिकमधला हा तिढा सुटला की जळगावचा देखील तिढा ताबडतोब तिथं सुटणार. एका जागेवर समाधानी नाही आपण. एक जी माघार होती किंवा एक पाठिंबा मिळतो त्याच्यावर समाधानी नाही. अजून दुसरा नाही समाधानी नाही एक मिनिट, समाधानी नाही किंवा आहो त्याच्यापेक्षा प्रसाद बापूंनी देखील CM साहेबांचा, DCM साहेबांचा, गिरीश भाऊंचा, माझा असेल, दादा भुसे साहेबांचा असेल, शब्दाला मान ठेवला. त्याच्यामध्ये असं काही नाही आहे की समाधानी आहे किंवा नाही. बापूंनी देखील उमेदवारी मागं घेतल्यामुळं आम्ही महायुतीचे सगळे मंत्री, आम्ही पदाधिकारी समाधानी आहोतच ना. आणि गोकुळजींचा जो अर्ज राहिलेला आहे त्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतो आणि त्याचा फायनल डिसिजन काय होणार आहे हे देखील स्वतः आता महाजन साहेबांनी इथे केलेलं आहे. कधी म्हणजे प्रश्न हाच आहे की एक झाली आहे. नाही, मला असं वाटतं की जळगावचा विषय देखील संपलेला आहे. त्याच्यामध्ये काल दिवसभरामध्ये मुख्यमंत्री महोदयांबरोबर, उपमुख्यमंत्री महोदयांबरोबर 4 ते 5 वेळा स्वतः गिरीश भाऊ बोललेले आहेत, मी देखील बोललेलो, दादा भुसे देखील साहेब बोललेले आहेत. त्याच्यामुळं आता पहिली दुपारची तुम्हाला ब्रेकिंग मिळाली, आता संध्याकाळी थोड्या वेळानं देऊ परत ब्रेकिंग. पण इतके दिवस हे सगळं लागलं, हा समन्वयाचा अभाव आहे महायुतीतला. अजिबात समन्वयाचा अभाव नाही. मी सकाळी देखील याचं उत्तर दिलं. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आमदार होण्याची इच्छा असते, जिल्हा परिषद सदस्य होण्याची इच्छा असते. शेवटी तो व्यक्ती जर आमची संबंधित नसती तर आम्ही सांगितलं असतं की त्याची काय म्हणजे त्याला समजवायची काही गरज नाही. पण प्रसाद बापू असतील, गणेश गीते असतील, गोकुळ गीते असतील, आमची सगळी मंडळी आहेत. त्याच्यामुळं त्यांचा गैरसमज जो झाला आहे तो दूर करून त्यांना मुख्य प्रवाहामध्ये जर आम्ही आणलं तर विजय अजून सुखकर होऊ शकतो. यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्याला आम्हाला नक्की यश येणार आहे, याच्याबद्दल कोणालाही चिंता करण्याची आवश्यकता नाही.